हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आजच्या शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतो। 14 नंबरच्या श्लोकाचा विचार आपला चालू आहे। अतिशय रूपक आणि अलंकार वापरून माऊली त्याचं स्पष्टीकरण देतात। ते वर्णन आपण पाहत आलेलं आहे। म्हणजे द्वेषामुळं किंवा इथं 3 गुणांचे जो वर्षाव होतो त्यामुळं मोहाचा कसा महापूर येतो किंवा यम नियमाची कशी वाट लावली जाते या मोहनदीमध्ये, किंवा जिथं प्रपंचाची वळणे आहेत, शुभाशुभ कर्माची ओरडणं आहे, त्या ठिकाणी सुखदुःख आहेत आणि अहंकारसुद्धा उत्पन्न होतो, याचं वर्णन आता करायला चालू आहे। आपण कालच्या चिंतनामध्ये 73 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। देवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेवही प्रपंदंते मायाम्यतांतरंती ते। आणि माऊलीची त्याच्यावरती भाषा पण त्यात सुंदर पद्धतीनं आहेत की अशी माया जी आहे जी नाही म्हणू जाईजे तरी विश्वाकार देखीजे, आणि विश्वच्या ऐशी म्हणजे तरी ही माया माऊली एका ठिकाणी म्हणतात। हिला नाही म्हणता येत नाही आणि हिला आहे म्हणता येत नाही, म्हणून सता असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशी ज्याची व्याख्या वेदांत शास्त्राने केलेली आहे, त्याला सत म्हणता येत नाही, त्याला असत म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही। आहे म्हटलं तर दाखवता येत नाही, नाही म्हटलं तर अनुभवात असते। आणि हा द्वेष, मच्छर, अहंकार, क्रोध ह्या सगळेही जे आहेत हे तिच्या सृष्टीचाच विस्तार आहेत, मायेचा विस्तार आहे। त्यामुळे आपण क्रोधात आहे, आपण द्वेषात आहोत हे आपल्याला कळू देत नाही, आणि आपण कुणाला तरी द्वेष करतो हे आपल्याला ठाऊक नसतं। द्वेष करताना कदाचित द्वेष करून झाल्यानंतर कदाचित आठवेल। आपण क्रोधात होतो, हा क्रोध नंतर शांत झाल्यावर कळेल की आपण क्रोधामध्ये होतो। आपण क्रोधात असताना ते कळू देत नाही, हीच मायेची खरी कौशल्य आहे। त्यामुळे माया जी आहे ही माया नेहमी आपल्याला प्रमाद करायला लावते, आणि प्रमाद शब्दाचा अर्थ आहे असावधानता, आणि असावधानतेमध्ये ती आपल्या जाळ्यामध्ये जीवाला कधी गुंतवून टाकते सांगता येत नाही। म्हणून जे नाही आहे, जे काल्पनिक आहे, ते घालवण्यासाठी आपल्याला साधना करायची आहे। म्हणजे कल्पनेनं मीच तयार केलेला माझ्याभोवतीचा हा सगळा सापळा आहे, तोच चिंतनानं आणि विचारानं घालवायचा आहे। म्हणजे नसल्याला घालवणं त्यालाच म्हणायचं मायेचं निरसन। म्हणजे माया ही नसलेली गोष्ट आहे, आणि असलेलं प्राप्त करणं म्हणजे मीच माझं स्वरूप आहे ते मला प्राप्त करायचं आहे, की भगवंत माझ्या जवळ आहे ते मला प्राप्त करायचं आहे, आणि जे माझ्यापासून दूर आहे ते मला घालवायचं आहे। जे खरंच त्याची सिद्धी करता येत नाही अशी गोष्ट मला घालवायची आहे, आणि जे ज्या सिद्धी न करता सुद्धा ज्याला सिद्ध करावं लागत नाही, त्याला कुठलं प्रूफ लागत नाही, अशी जी गोष्ट ती माझ्याजवळ आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी मला धडपड करावी लागते। दोन्ही गोष्टी विडंबन असं आहे, शास्त्रानं सांगितलेलं आहे की जे नाही ते घालवावं लागतं, आणि जे आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। वास्तविक आहे ते मिळवण्यासाठी का प्रयत्न करावा लागतो जर, आणि नाही ते का घालवावं लागते? मुळात नाहीच तरीसुद्धा घालवावं लागतं। मुळात माझा आणि माझ्या मुलांचा माझ्या प्रॉपर्टीचा संबंधच नाही, पण माझा संबंध नाही, माझा संबंध नाही, माझा संबंध नाही, हे माझे नव्हं, हे माझं नव्हं, हे माझं नव्हं, हे असं सारखं म्हणावं लागते साधनेमध्ये। देह मी नाही, देह मी नाही, देह मी नाही, खरंच नाही आहे, पण मला म्हणावं लागतं ना देह मी नाही। आता हे म्हणावं लागणं ही साधनेचाच एक भाग आहे।
आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला जे म्हणावं लागतं त्याचं कारण आहे, नसलेल्या गोष्टीचं आपल्याला निरसन करायचं आहे, त्याला साधना म्हणतात. आणि असलेलीच गोष्ट जी प्राप्त आहे त्या प्राप्तीचंच आपल्याला जाणायचं आहे. आता प्राप्ती आहे ती जाणायची आहे, मिळवायची यामध्ये कुठलीही गोष्ट नाही, आणि कमवणे नाही, जाणेही त्यामध्ये नाही. म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे ही दैवी माया आहे, दुर्दय आहे, कठीण आहे. कारण जर दिसली असती ना तर त्या दिसली असती तर त्याला आपण संपवलं असतं. विचार गोष्ट त्या फार महत्त्वाची आहे. हा साप दिसला असताना दोरीवर तर कुठल्या तरी साधनांना मी घालवला असता किंवा मारला असता त्याला. म्हणजे जर खरंच सत्यात तो मला सापडला असताना तर त्याला मी मारण्यासाठी माझ्याकडे खूप साधनं आहेत मारण्याची. पण मुळात तो नाहीच, आणि नाही आहे तरीसुद्धा तो घालवायचा आहे. किती विचित्र गोष्ट आहे बघा. आणि मुळात ती दोरी तिथं पडलेलीच आहे, माळ तिथं पडलेलीच आहे, पण ती आहे याची सिद्धी करून घ्यावी लागते. ही असं अचाट आणि अतर्क्य अशा गोष्टी ह्या मायेमधून आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून जर चिंतनाला आपण बसलो तर माझा आणि संसाराचा संबंध हा मिथ्या आहे, आणि मिथ्या संबंध घालवण्यासाठी मला अशा ह्या साधना कराव्या लागतात. म्हणून साधनसुद्धा मिथ्याच ठरतं. त्यामुळं मिथ्या गोष्टी घालवण्यासाठी साधनसुद्धा मिथ्याच असतं. त्यामुळे मिथ्या साधन, मिथ्याशास्त्र याचं वर्णन शास्त्रानंच केलेलं आहे. शास्त्र निष्फल होतं आपल्याला जर त्याचा वापर आपण केला नाही तर शास्त्रानेच तो निष्फल हा असं वर्णन आचार्य करतात. आणि दुसरी गोष्ट, ज्या शास्त्रानं जर मला मोक्ष प्राप्त झाला नाही तरीसुद्धा शास्त्र निष्फलच ठरते ना. म्हणजे मला जर माझ्या आत्मस्वरूपाचा जाणीवसुद्धा झाली नाही तर शास्त्राचा उपयोग काय. आणि शास्त्र आहे पण त्याचा आत्मस्वरूपाच्या जाणण्यासाठी जर मी ओळखला नाही, वापर केला नाही तर शास्त्राचा उपयोग काय. दोन्ही बाबतीमध्ये तेच आहे. त्यामुळे माया घालवण्यासाठी शास्त्र मार्गदर्शन करतं, आणि घालवणे शब्दाचा अर्थ आहे ती नाही असं मनाला पटवून करणं. ती माझी कल्पना होती असं पटवून घेणार आहे. माझा आणि माझे नातलग, माझा सगळा संसार, माझे जड असणारे सगळे हे पदार्थ, माझ्या अवतीभोवती असणारी सगळी दृश्य जी आहेत ही मायामय आहे. आणि या मायेच्या नदीमध्ये पोहणारा छोटा जीव माझ्यासारखा आहे, आणि तो एवढ्या बलाढ्य असणाऱ्या मायेसारख्या शत्रूशी लढा देतोय. आणि हे लढा देणं किती यशस्वी होईल त्याचा अंदाज केलेला बरा. म्हणून माया मेतांतरंती शब्द वापरलेत श्लोकामध्ये. त्याचं कारण ते आहे, पुढे जाऊन आपण ते बघणार आहोत. आता ज्ञानेश्वर माऊली उपाय सुद्धा सांगणार आहेत. म्हणजे नुसतं शास्त्र कधी नुसतं कारणं सांगत नाही, कारणावरती त्यातून बाहेर पडण्याचं सोल्युशन सुद्धा सांगतात. नुसते प्रॉब्लेम सांगून का उपयोग आहे. खूप प्रॉब्लेम कळतात आपल्याला जाणवत असतात. उपाय असतात ना, ते उपाय शास्त्र सांगत असतं. म्हणून आपण मागच्या वेळा बघितलं, जेथ प्रपंचाची वळणे कर्म अकर्माची बोभाने वरी तरता ती ओसाने सुख दुःखाची. त्या प्रवाहामध्ये काय होतं की प्रपंचाची म्हणजे आपलं घर, आपले नातलग, आपली सगळी जी प्रॉपर्टी आहे त्याच्या विस्ताराची अनेक वळणं आहेत. प्रत्येक वळणाला येऊन माझा प्रवास थांबतो. हा मुद्दा त्यातला माऊलींनी कालच्या चिंतनात आपण बघितलेली ही ओवी आहे 73 नंबरची. आणि त्यामध्ये माऊली म्हणतात प्रत्येक वळणाला मला स्टॉप घ्यावा लागतो, कारण तिथं आकर्षण आहे. आणि आकर्षणामध्ये म्हणजे धन आहे, प्रतिष्ठा आहे, नावलौकिक आहे, तिथं मी गुंतो. माझे नातलग आहेत तिथं माझा काही वेळ जातो. आणि असा काही वेळ बसण्यामध्ये गेल्यामुळं मी शर्यत जिंकू शकतो ह्या माझ्या आयुष्याची, परंतु माझ्या या गुंतण्यामुळं माझं पुढं चालणं होत नाही. प्रत्येक ठिकाणी मी थांबतो आणि ते बघत राहतो, त्याचा आस्वाद घेतो, आणि त्या आस्वादामधला फोलपणा लक्षात आल्यावर पुढच्या प्रवासाला निघतो. पुढे दुसरा आस्वाद घेण्यासारखा एक पॉईंटनी लागतो, आणि त्या प्रत्येक पॉईंटवर मी थांबतो. वेळ कधी गेला संपला कळत नाही. 80-90 आलेली असते वयाची, आणि त्यावेळी कदाचित समजतंय की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राम नव्हता, रस नव्हता, अशा गोष्टीचा त्यासाठी मी माझ्या आयुष्यातला वेळ फुकट घालेला आहे. म्हणजे इथं म्हणतात प्रपंचाची वळणे आणि पाप पुण्याचा जो
असा धो धो असा वर्षाव चालू असतो. कर्म अकर्माची बोबाने आणि वरती सुखदुःखाचा कचरा जमा झालेला असतो. तो जीवरूपी फेसाचा थर असतो असं वर्णन केलेलं आहे. पुढच्या ओळीमध्ये ते आपल्याला बघायला मिळतं की जिथं प्रपंचाची वळणे आहेत त्या ठिकाणी सुखदुःखाचा असा कचरा वरती जमा होतो आणि त्याद्वारे हे सुख आहे, हे दुःख आहे, हे यांच्यामुळं झालं अशी शुभाशुभ कर्माची फळे सुखदुःख निर्माण करत असतं आणि त्या सुखदुःखाशी मी हेलकावे खात असतो. म्हणून मला स्थैर्य प्राप्त होत नाही. हे सुखदुःखाचा एक झोपाळा आहे. त्या झोपाळ्यावर मी झुले येतो. एकदा सुखाकडे जातो, एकदा दुःखाकडे येतो. ज्यावेळी मी माझे पाय स्थिर करून स्थिर राहीन त्यावेळी झोपाळा हलायचं थांबेल आणि मला शांतीचं अनुभूती या लागेल. पण मी थांबतच नाही आणि म्हणून मला या वळणावरती प्रत्येक ठिकाणी मला आकर्षणच निदर्शनास येतं आणि म्हणून माझं पुढं जाणं थांबतं. 74 नंबरची उभी आहे. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा जेत जीव फेन संगाटा सैंग दिशे. आता हा जीवरूपी फेस जो आहे तो फेस आता दिसलेला आहे. आता हा प्रवाह कसला आहे? रती शब्द वापरला. रती म्हणजे स्त्रीशी रथ होणे या अर्थानं वापरलेला शब्द आहे. रतीची या बेटा बेट येते. स्त्री पुरुष संबंधात हिथं गुंतवणूक फार मोठी आहे. जीवाची मोठी गुंतवणूक कोणती असेल तर स्त्री किंवा पुरुषामध्ये गुंतून राहणं ही फार मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे रतीच्या बेटा आदळती कामाच्या लाटा. या बेटावरती लाटा कुठल्या आदळतात तर कामभोगाच्याच. दुसऱ्या लाटा आदळतच नाहीत. म्हणजे स्त्री पुरुष संबंधातून काम वासण्याच्या लाटा आदळत असतात आणि त्यामुळे तिथं जीवरूपी असा फेस तयार होतो. जीवरूपी फेस शब्द वापरलेला आहे. जीव फेन संघाटा. संघाटा म्हणजे एकत्र समुदाय गोळा होतो. त्या फेसाचा समुदाय सैंग म्हणजे पुष्कळ प्रमाणात जमा होतो. म्हणजे जीवरूपपणा माझा जीवपणा जो आहे तो अधिक बळकट करण्याचं काम या स्त्री पुरुष संबंधातून म्हणजे रती संबंधातून होत असतं. म्हणजे ही एक अडचण मायेनं ती पुढची सांगितलेली आहे. किती अडचणी मागच्या जरी आहेतच तशा त्यातली ही एक अडचण आहे की ह्यामध्ये त्याची गुंतवणूक होते आणि पुढं जाणं थांबत असतं. माऊली म्हणतात रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा जे ते जीव फेन संगटा सैंग दिशे. जीवरूपी फेस तयार होतो. फेस म्हणण्याचं कारण त्याला अस्तित्व नाही म्हणून फेस हा शब्द माऊली वापरतात. वास्तविक या भोगातून निर्माण होणारा हा एक प्रकारचा कचराच आहे की ज्यामुळं जीवपणा जो आहे तो अधिक मजबूत होतो, अधिक घट्ट होतो आणि त्यामुळं मी परत आसक्तीमध्ये अडकण्यासाठी हे एक कारण उपयोगीला पडतं. स्त्री पुरुष संबंधामध्ये सतत येणारा संघर्ष त्यामुळे जीवरूपी फेस तयार होतो आणि हा फेस जाणारा जरी असला तर दिसतो मात्र स्पष्टपणानं. म्हणून जीव फेस असा शब्द वापरलेला आहे. पुढे आणखीन 75व्या ओळीमध्ये आणखीन एक महत्वाचा विचार सांगतात. अहंकाराची या चळया. चळया म्हणजे धारा. शब्दाचा अर्थ चळया म्हणजे काय? सगळ्या बाजूनं माया नदीत या अहंकाराच्या धारा येत असतात. वरी मदत्रेयाची या उकळ्या. त्यावर मदरूपी जो आहे त्याला मद म्हणजे एक प्रकारचा विकारच आहे जो अहंकारातून निर्माण होतो. मद निर्माण होतो ना म्हणजे मदातून उन्मत्तपणा येत असतो. हा उन्मत्तपणा अहंकाराचं मुख्य गोष्ट अहंकार आहे त्याला. म्हणून अहंकारातून या मदाची निर्मिती होत असते आणि अशा उर्मी वरती येतात, उकड्या येत असतात. जे ते विषय उर्मीच्या आकड्या उल्लाळ घेती त्या ठिकाणी हे विषयरूपी लाटांचे तुषार जे आहेत ते स्वैरपणानं धावत असतात. विषयरूपी पंचविषयाचे हे जे लाटा आहेत त्या लाटाचे तुषार हे पिसाटाप्रमाणे कसे वाटल तसे स्वैर धावत असतात. सुंदर वर्णन केलंय. पण मूळ गोष्ट कशा आहे? अहंकारामुळे घडतात. अहंकारामुळे मदत्रेय 3 प्रकारचा मद निर्माण होतो. मदत्रेय शब्द वापरला. 3 प्रकारचा मद निर्माण होतो आणि त्यातूनच विषयरूपी लाटांचे तुषार निर्माण होतात. म्हणून अहंकाराच्या धारा जेव्हा सर्व बाजूनी उड्या मारायला घेतात त्या अहंकारामुळे एक प्रकारचा सत्तेचा मद असतो, एक संपत्तीचा मद असतो, एक विद्येचा मद असतो आणि या तिन्ही मदामुळं जीव असा व्याकुळ होतो. जीवाला कळत नाही की मी यामध्ये गुंता लावलेला आहे.
अहंकाराची गोष्टच अशी आहे. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबीकंठी नाना संकटी नाचवी. हे विशेषत्व माऊली 10व्या अध्यायामध्ये अहंकाराचं सांगतात. काय अहंकाराचं विशेषत्व सांगितलेलं आहे की त्यामुळं येणारा मध लक्षात येत नाही. नवल अहंकाराची गोटी, अगदी आश्चर्यकारक गोष्ट आहे त्याची. विशेष न लगे अज्ञानापाठी, अज्ञानाचे नाही, कारण अज्ञानामध्ये मध येत नाही. अहंकार नसल्यामुळं अज्ञानाच्या ठिकाणी मद नसतो, उन्मत्तपणा येत नाही. उन्मत्तपणा कुठं असतो माहिती आहे? जिथं काहीतरी थोडंसं असतं त्याच वेळी त्याच्यामध्ये एक प्रकारचा मद येत असतो. त्यामुळं सत्तेचा मद, दुसरी गोष्ट सांगितलेली संपत्तीचा मद, आणि तिसरा सांगितलेला विद्यामद. आणखीन ते मदांचा वापर आणि तारुण्य मद किंवा आणखीन असा विचार त्यामध्येच करता येईल की वेगवेगळे विचार आहेत. आणखीन मध सांगता येतील कुठले कुठले, म्हणजे सौंदर्याचा मध, हे वर्णन वर सांगता येईल आपल्याला. तर सत्ता, संपत्ती आणि विद्या हे 3 अहंकाररूपी शत्रू आहेत. अहंकारातून निर्माण होणारे शत्रू आहेत. हे शत्रू चाल करतात आणि त्याला काय करतात? त्यातूनच पंचविषयाच्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याद्वारे निर्माण होणारे विकार उफाळून वरती येतात. खरी गोष्ट काय मात्र? अहंकाराची या चळीया, अहंकाराचीच बाजूनं धारा सुरू झाल्यानंतर या मोहरूपी, या मायारूपी नदीमध्ये अहंकाराच्या धारेंचा वर्षाव होत असतो. सतत धारा बरसत असतात आणि त्यामुळं इथं 3 मदाच्या काय होतात? 3 मदाच्या उकळ्या येतात आणि विषयरूपी लाटांचे तुषार उत्पन्न होतात. ओवी समजून घेतली की लक्षात येते आपल्याला. त्यामुळं माझ्याकडं अहंकार आहे हेच मुळात कळत नाही. त्यामुळे बरीचशी लोक म्हणतात मी अहंकारी नाही. वास्तविक अहंकारी नाही हे अहंकारातूनच वाक्य येत असतं. अहंकार नसेल तर तो बोलत नाही. अहंकार नसेल तर माझ्याकडे अहंकार नाही असं बोलत नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपण ते बोलून जेव्हा दाखवतो तेव्हा त्याचा सूक्ष्म एक पदर माझ्या अंतरंगामध्ये असतोच असतो आणि म्हणूनच तो बोलतो. आणि त्या अहंकारातून म्हणजे म्हणतात काय की अहंकारामुळंच आपल्याला काय होत असतं? अहंकारामुळं ज्ञानाचा खरा प्रतिबंध अहंकार आहे. त्यामुळं अहंकाराचा, ज्ञानाचा अहंकार होऊ नये तर अहंकाराचं ज्ञान व्हावं असं शास्त्र सांगतं. हे वाक्य आपण लक्षात ठेवावं असं आहे की आपल्याकडं असणारे जे मद आहेत कुठले कुठले, त्याचा अहंकार न होता हे सगळे मद जे आहेत, त्रय मद सांगितलेले आहेत. मद त्रयाचिया उकळ्या, हे 3 मदाच्या द्वारे हे जे अहंकार उफाळून येतो तो जास्त काळ टिकण्यासारखे नाहीत हे 3 मद. एक म्हणजे वर्णन केलेलं आहे की सत्ता मद, दुसरा संपत्ती मद आणि तिसरा विद्यामद. हे 3 मद काळानुसार हळूहळू संपुष्टात होणारे, ज्यांचा नाश होणार आहे असेच ते मद आहेत. असेच अहंकाराचे पदर आहेत. मग त्याचा अहंकार कशाला करायचा? जे जाणारच आहे ते. समजा माझ्यामध्ये तारुण्य मद आहे, पण हे तारुण्य ओसरते की नाही, काही दिवसानंतर ओसरते, हा सगळ्यांचा अनुभव आहे. मग त्या तारुण्याचा अहंकार करण्यामध्ये काय अर्थ आहे? पण माया नदीमध्ये ह्या गोष्टी मात्र जीवाला सामना करावा लागतो या गोष्टीशी. त्यामुळे तारुण्यमत जाणार आहे. संपत्ती चंचल असते, जाणार असते. विद्या विसर पडला की निघून जाते. शास्त्राचा विसर पडला की मग नंतर काय आठवत नाही. मग शास्त्र असून काय उपयोगाचं आहे? जे शास्त्र उपयोगात आणता येत नाही, आठवणीत राहत नाही, जे एक दिवशी जाणार आहे, त्याच्याबद्दलचा अहंकार कशाला करायचा? पांडित्य कशाबद्दल मिळवायचं? म्हणून विद्येतून येणारं पांडित्य दुसऱ्याला कमी लेखायला चालू करतं. संपत्तीतून येणारा उन्माद जो असतो तो आरेरावी करायला चालू करतो आणि नको त्या विषयांच्या मध्ये आपल्याला अडकून टाकतो. सत्तेचा मद आहे तो छोट्या छोट्यांना चिरडण्याची भाषा करत असतो, दुसऱ्यांना संपवण्याची भाषा करत असतो आणि याच सत्तेतून स्पर्धा तयार होते. याच सत्तेतून काय होतं? संपत्तीतून असूया किंवा तुलना तयार होते. मी श्रेष्ठ की माझ्या बाजूला असणारी सर्वश्रेष्ठ? मी सर्वश्रेष्ठ कसा होईल यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. याला मद म्हणतात. हा मदाचा उन्मत्तपणा जो आहे तो जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत माया नदी ओसरू शकत नाही.
माया नदी दुस्तर होण्याला कारण अहंकारातून निर्माण होणारे मद आहे. म्हणून या मदातून जो बाहेर पडतो ना, सत्ता आली तर त्या सत्तेचा वापर इतरांच्या कल्याणासाठी करावा. संपत्ती आली तर त्या संपत्तीचा उपभोग घ्यावाच आणि त्याचा दानासाठी उपयोग करावा. आणि विद्या हे सर्वश्रेष्ठ मोठं दान आहे. सर्वश्रेष्ठ दानातलं पुण्य मिळवायचं असेल तर ते विद्येद्वारे मिळवता येतं. सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर विद्यादान आहे. ज्याने विद्या दान केली, ज्यानं संपत्तीचा दान आणि योग्य वापर केला आणि ज्यानं पहिला सत्तेचा वापर दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जर केला तर तो या माया नदीतून तरून जाऊ शकतो. नाहीतर या अहंकाराच्या धारेमध्ये कधी अडकेल सांगता येत नाही. या संपत्तीच्या मदामध्ये कधी गुरफटून जाऊन सांगता येत नाही. संपत्ती आज आहे तर उद्या नाही. किती मिळवली तर ती कमी वाटते. जे कमी वाटतंय ते मिथ्या असतं. नेहमी मिळवावं लागतं. सारखं सारखं त्यात भर घालावी लागते. त्यामुळे या संपत्तीचा मद कशाला ठेवायचा, का उपयोगाचा आहे. बरेच वेळा संपत्ती असते आणि आपल्याकडे शरीर वापरासाठी नसतं. शरीर आणि इंद्रिय कमकुवत होतात आणि संपत्तीचा वापर करता येत नाही. मग संपत्ती का उपयोगाची आहे. सत्ता काही दिवसासाठी असते आणि सत्ता निघून गेली की नंतर कुत्रंसुद्धा आपल्याला मान देत नाही. ज्या ऑफिसमध्ये आपण आरेरावी करून तिथल्या जे एम्प्लॉई असतात ते एम्प्लॉईना धारेवर धरून त्रास दिलेला असतो. ती माणसं आपल्या रिटायरमेंटची वाट बघत बसलेली असतात. अशा सत्तेचा मगरुरीपणा का उपयोगाचा आहे. कुठंतरी कुठल्या तरी गोष्टींमध्ये कुठल्या तरी संस्थेमध्ये कुठलं तरी अध्यक्षपद, चेअरमनपद, सचिवपद येत असतं आणि त्याच्या जोरावरती एखाद्या लहान सहान जीवांना त्रास देण्याचा धंदा अशी मंडळी करत असतात. पण हे जास्त काळ राहत नाही. सत्ता जाईल नाहीतर तुझा शरीर पडेल. दोन्हीपैकी काहीतरी संपणारच आहे ना. संपत्ती जाईल नाहीतर तुझं शरीर, जे मिळवायचं जे शरीर आहे ते काय होईल, नाकाम होईल. नाहीतर विद्या जाईल किंवा विद्या नाही गेली तर तुझं शरीर पडेल. शरीराबरोबर सगळ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि शरीराबरोबर येणार आहेत. आणि हा म्हणून मधातून स्वतः पण आपण अडकणं म्हणजे माया नदीमध्ये गुरफटून आणि काय होणे, त्यामध्ये बुडण्या प्रकार आहे. त्यामुळं हा सत्ता मत, संपत्ती मत, विद्या मत, तारुण्य मत, हे सगळे मत जे आहेत हे मत आपल्याला उन्मत्त करतात आणि आपल्या स्वतःची ओळख विसरायला लावतात. आपण कोण आहोत हेच मुळात विसरतो. एखाद्या संस्थेचा चेअरमन झाला तर तो स्वतःला चेअरमन, स्वतःला सरपंच, स्वतःला खासदार, आमदारच समजतो. स्वतःला माणूस म्हणायचा लक्षातच राहत नाही त्याच्यात. आपण कुणाला तरी नवरा आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. आपण कुणाला तरी बाप आहे हे सुद्धा लक्षात राहत नाही सत्तेमुळं. बऱ्याचशा मंडळी म्हणतात बघा आम्हाला घराकडे जायला मिळत नाही. अशी बरीचशी खूप मंडळी आहेत अशी व्यस्त आहेत की त्यांना स्वतःचं अस्तित्व सुद्धा त्यांना लक्षात येत नाही. संपत्तीमुळे सुद्धा मी संपत्तीवान म्हणतात. माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. पण श्रीमंताच्या ठिकाणी तू मुळात माणूस आहेस हे तरी विषय लक्षात घे. तसाच विद्यामद आहे, तसाच तारुण्यमद आहे. आणि या सगळ्या मदाने अहंकाराचं जे असणं हा मोठा, अहंकार असणं हा मोठा दुर्गुण आहे बरं काय. सगळ्या गोष्टीला जो कारण आहे ना तो अहंकार आहे. त्यामुळे अहंकाराची उत्पत्ती यातूनच सुरू झालेली आहे. महदादी तत्व जे आहेत प्रकृतीचे त्यामध्ये अहंकाराचा उल्लेख केलेला आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की तो अहंकार किती जीवाला गुरफटून टाकत असतो. पण हे मायेतून निर्माण झालेली धार आहे. मायेच्या नदीतून निर्माण झालेली अहंकाराची धार आहे आणि त्यातूनच मदत्रियाच्या उकळ्या फुटतात. पंचविषयामध्ये गुरफटून टाकायला लागतात आणि हे पंचविषय बांधून टाकतात जीवाला. आणि बांधल्यामुळं पोहता पण येत नाही. ही माया नदी आहे, मला पोहायचं आहे. पण बांधलेला एखाद्याचे पाय जर बांधले असतील, हात जर बांधले असतील तर तो कसा पोहू शकेल सांगा बघू. त्यामुळे विषयासक्तीमुळे तो जीव बांधला जातो. त्यामुळे पोहायचं संपूनच जातं, तरुण जायचं राहूनच जातं. आणि हा विचार माऊली अहंकाराची या चळिया वरी मदत्रियाची या उकळिया जेत विषय उर्मीची या आकळिया उल्लाळ घेती. आणि उर्मी शब्द वापरलाय ना. आणि दुसरा गोष्ट उकळी शब्द वापरले, विकारासाठी वापरलेले आहे. उसळून येणारे हे विकार आहे. मुळात हे जे उसळते ना ते निश्चितच त्या मानानं हलकं असतं. ही गोष्ट त्यातून घेण्यासारखी आहे. पुढे 76 नंबरची होळी. उदय असतांचे लोंढे पाडीत जन्म मरणाचे चोडे जे तर पांचभौतिक बुडबुडे होती जाते. काय माऊलींच्या उपमा आणि ही अलंकार कशी भाषा वापरलेली आहे बघा. ज्या नदीमध्ये काय होत असतं, दोन्ही तीरावर निर्मिती आणि नाशचे सतत काय होत असतात, उदय अस्त होत असतात, लोंढे येत असतात.
या माया नदीमध्ये दोन्ही तीरावरती, म्हणजे कोणते दोन्ही तीर म्हणलेलं आहे बघा, इथं चंद्र सूर्यांचा उदय असतं असं खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. चंद्र सूर्यांचा अस्ताचे लोंढे येतात, किंवा प्रत्येक ठिकाणी जन्ममरणाचे खळगे असतात, किंवा ज्यामध्ये पंचमहाभूताचे देहादी पदार्थाचे बुडबुडे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूत निर्माण होतात, म्हणजे देहाला धरून पंचमहाभूत शब्द वापरला आहे बरं काय. कदाचित टेकडी, पर्वत, नद्या, नाले यांचे आयुष्य मोठे आहेत, मग त्या मानानं माझं आयुष्य जे आहे ते मनुष्य जीवाचं ते अगदी छोटं आहे. कित्येक वर्षे झाडं जगतात, पर्वत हजारो वर्षे टिकत असतात, परंतु माणसाला तेवढं आयुष्य मिळालेलं नसतं. त्यामुळे पंचमहाभूत हा शब्द जो वापरला आहे तो माणसांसाठी, जीवासाठीच वापरलेला आहे. जीव हा बुडबुड आहे, आणि बुडबुडा म्हणजे फुटणार आहे, हे त्यातून लक्षातच येतं आपल्याला. फुटणार आहे म्हणजे त्याचा जेव्हा तो निर्माण होतोय त्याच वेळी त्याच्या अस्ताला सुरुवात होते. उदय अस्ताचेने उस्ताचे लोंढे, म्हणजे जन्म दोन्ही तीरावर, निर्मिती आणि नाश, जन्म मरणाच्या दरडी कोसळतात. पाडीत जन्म मरणाचे चोडे. चोडे म्हणजे दरड असते ना, त्या नदीच्या काठाला जी दरड असते ती कोसळत असते. ही नदी कुठली आहे तर माया नदी आहे, आणि या माया नदीमध्ये दरड कोसळतात. ते कुठले? जन्म मरणाचे. याचा अर्थ माया नदीच्या म्हणजे या प्रकृतीच्या प्रवाहामध्ये जन्म मरण हे पाचवीला पुजलेलं आहे. जे जन्माला येतात ते मरतातच, आणि जे मरतात म्हणजे मरतातच शब्द वापरला पाहिजे. जे मरतात ते परत जन्माला येतात. जे जीवनमुक्त होतात ते मरत नाहीत. मुद्दा काय आहे? मरत नाहीत म्हणून जन्माला येत नाहीत. त्यातल्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून मरणाला कारण, खरं मोठं कारण जन्म आहे. मी मरतो कारण मी जन्माला येतो म्हणून. त्यामुळं मी जर जन्माला यायचं बंद करणं हे एक मुख्य गोष्ट आहे. माझा मृत्यू थांबवणं हे आपलं काम नाही. मी मृत्यू माझा थांबवू शकत नाही, पण मी माझा जन्म थांबवू शकतो. ह्या जन्ममरणाच्या दरडीच्या कोसळतात, आणि सतत इथं उदय आणि अस्त होत असतो, आणि त्यातून निर्माण होणारी ही पंचमहाभूताची शरीर असतात. बुडबुड रूपानं शरीर निर्माण होत असतात. येतात, फुटतात, आणि निर्माण होतात, येतात, फुटतात. तसे जीव हजारो लाखो कोट्यावधी जीव या प्रवाहामध्ये, प्रवृत्ती नदीच्या, माया नदीच्या प्रवाहामध्ये जन्म घेत असतात, आणि फुग्याप्रमाणे, बुडबुड्याप्रमाणे फुटत असतात. कारण ठरलेलं आहे, जे निर्माण होतं ना त्याचा नाश अटळ असतो. म्हणून मी मरतो तर मला माझ्या मृत्यूला कारण हे माझं वार्धक्य नाही, माझ्या मृत्यूला कारण मी आत्महत्या करणं नाही, माझ्या मृत्यूला कारण आजार नाही, तर माझ्या मृत्यूला कारण जन्म आहे. मी जन्माला येतो म्हणून मरतो. आपल्याला शास्त्र ते सांगतं. आपण जनरली व्यवहारामध्ये म्हणतो हा म्हातारपणामुळे गेला, हा रोगामुळे गेला, हा ॲक्सिडेंटमध्ये गेला, हा आत्महत्येनं गेला. नाही, तो मेला कारण जन्माला आला होता म्हणून. तो जन्माला झाला नसता तर मरेल कशाला. पण ह्या माया नदीचे एक वैशिष्ट्य आहे, इथं निर्मिती तरी अगदी बेफाम होत असते, आणि मृत्यू तरी घडी घडीला घडत असतात. किती मृत्यू, किती नाश कसा चालू आहे. सतत उत्पत्ती नाशाचा हा खेळ या प्रवाहामध्ये सुरू असतो, आणि त्यामुळं हित जे आहेत ते जन्म मृत्यू कुणालाही सुटत नाही. जन्माला आला की मृत्यू सुटत नाही, म्हणून वर्णनच केलेलं आहे की दुःखरूपता त्यामध्ये सांगितलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. यामध्ये दोष पाहिले पाहिजेत. कोण जन्माला दुःख मानतो आणि कोण मृत्यूला काय करतो, थँक्यू म्हणतो. जन्माबद्दलची मोठमोठ्या उत्साहानं, मिरवणुकीनं जन्म साजरा करायचा, आणि मृत्यू हळहळत व्यक्त करायचा. वास्तविक मृत्यू हा सर्व दुःखातून आणि व्याधीतून सोडणारा फार मोठा जादूगार आहे, पण आपण लक्षात ठेवत नाही त्याच्याकडं. म्हणून मृत्यू हा अतिशय सुखदायी आणि आनंददायी गोष्ट आहे. आता ती मुद्दाम स्वीकारायची नसते, हा मुद्दा आहे. पण तरीसुद्धा तो मृत्यू मला सोडवतोय का नाही? जगातल्या या पृथ्वी तलावरली कोणतीच गोष्ट मला सोडवत नाही. फक्त श्रीगुरु किंवा भगवंत सोडवतील जिवंतपणी. पण जिवंत संपल्यानंतर मला सोडवण्याचं काम, व्याधीतून बाहेर काढण्याचं काम श्रीगुरु आणि भगवंत सुद्धा करू शकत नाहीत. कारण मला त्या व्याधी आणि माझी दुःख ही प्रारब्धाने येत असतात.
त्यामुळे दुःखाचा आणि सर्व व्याधींचा शेवट मृत्यूमध्ये होत असतो. म्हणून मृत्यूचं स्वागताला आपण सतत तयार असलं पाहिजे. ये म्हणून बोलावून घ्यायची काही गरज नाही, पण जो जेव्हा येतो तेव्हा त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. जन्माच्या जशा उभोयती गुडिया असं वर्णन माऊली 9व्या अध्यायामध्ये करतात. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं मोठमोठ्या पद्धतीनं सादरीकरण केलं जातं. मोठमोठ्या पद्धतीने मिरवणुका काढून पेढे वाटले जातात. तसेच पेढे नातलगाने वाटावेत. आता नातलग मनातल्या मनात पेढे वाटतच असतात आपण गेल्यानंतर, कारण आपण नकोच असतो शेवटी पुढं वर्णन केलेलं आहे त्याचं. त्यामुळे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यामध्ये दुःख आहे. आणि हे जर दुःख जाणून घेतलं आपण तर हे माया नदीच्या तीरावर घडणाऱ्या सगळ्या घटना आहेत. हे कुणाला चुकणार आहे? जो जन्माला आला त्याला माया नदीत पडावंच लागतं. माया नदी जे पडले त्यांना जन्म मृत्यूच्या सोहळ्याला सामोरे जावंच लागतं. दोन्ही आहेत, जन्म आहे आणि मृत्यू आहे. जन्म आहे म्हणून शरीर आहे, शरीर आहे म्हणून व्याधी आहे, व्याधी आहे म्हणून पुढे मरण आहे. काय सगळं काही टाळता येत नाही. म्हणून इथं वर्णनच केलेलं आहे की क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. तुकाराम महाराज म्हणतात क्षणभंगुर हे जाय न कळता निघून जातं. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, आपल्या हातामध्ये काही सत्ता नाही. काळ नावाचा मोठा महाबलेड्डा सत्तावान आहे. तो ईश्वराच्या सृष्टीमधला हा फार मोठा एक संपवणारा एक गोष्ट कोणती असे की जो लयाचं प्रतीक आहे तो काळ आहे. काळ संपवून टाकतो सगळ्यांना, त्याचा घास घेतो तो काळ. ग्रास म्हणजे घास गिळून टाकतो. कारण क्षणभंगूर हे म्हणून वर्णन केलेलं आहे की सगळे फिक्स आहे. त्यामुळे शरीर हीच बुडबुडे आहेत. माऊलींची ओळी आहे, हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणियाची उंडी, माशी पाकडी तवहे सळे. काळाला काय, हे नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक ठिकाणी निर्मितीला ही वियोगाचे चटके सहनच करावे लागतात. ज्या ठिकाणी संयोग आहे त्या ठिकाणी वियोग आहे. माझा आणि प्रकृतीचा संयोग म्हणजे मी जन्माला येणं आहे, आणि माझा आणि प्रकृतीचा वियोग म्हणजे माझा मृत्यू आहे. ज्यावेळी संयोग होतो त्याच वेळी वियोगाला सुरुवात झालेली असते. आपण लक्ष देत नाही आपल्याकडे. म्हणून सृष्टीतला कुठलाही पदार्थ ज्या दिवशी निर्मिती होते त्याच्या दुसऱ्या क्षणाला किंवा त्याच वेळी त्याच्या लयाला पण सुरुवात झालेली असते. त्यामुळे उत्पत्ती स्थिती लय, स्थितीला फारसं महत्त्व देण्याची काही गरज नाही. कारण उत्पत्ती आणि स्थिती या दोन, उत्पत्ती आणि लय या दोन गोष्टीच आपल्या आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या आहेत. स्थितीला काय त्याच्याशी एवढंसं घेणं देणं नसतं. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. माझं जन्म आहे तसं मला मरण आहे, हे जर आपल्या लक्षात यायला लागलं तर इथं म्हणलेलं आहे ना, जो अहंकार येतो, जो मद निर्माण होतो, तो मद निर्माण होणार नाही. म्हणून उदय अस्तांचे लोंडे, पाडीत जन्म मरणाचे चोडे, जेत पांच भौतिक बुडबुडे होती जाती. आणि पंचमहाभूताचा शब्द जो वापरलेला आहे, सगळ्या पाच भौतिक सृष्टीतले सगळे पदार्थ बुडबुड्यासारखे आहेत. काही एखादा बुडबुडा जास्त काळ राहतो, म्हणजे एखादे डोंगर, समुद्र जास्त काळ टिकतात, त्यांचे आयुष्य जास्त आहे. आणि आमचा शरीररूपी बुडबुडा चढदिशी मिटतो. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्या खाली आणि काही प्राणी आहेत, जन्माला येतात, डास वगैरे लगेच मरतात. हे केवढ्यात किती फास्ट बुडबुडे मिटतात बघा. शरीर त्या मानानं, मनुष्य शरीर थोडंसं त्या मानानं जास्त जगतं, आणि त्याच्या मानानं इतर जे सगळे पंचमहाभूतिक सृष्टीतले पदार्थ आहेत ते थोडेसे अधिक जगत असतात. 77 नंबरची ओवी. सम्मोह विभ्रमासे गिळताती धैर्याची आमिषे, तेत देवडे भोवते वळसे अज्ञानाचे. आता वर्णन आणि समूहाचं केलेलं आहे बघा. समूह म्हणजे अविवेक आहे, आणि विभ्रम म्हणजे गोंधळ आहे. सगळा गोंधळ आहे. भ्रमामधून गोंधळच निर्माण होतो ना. संमोहित होतो माणूस. संमोहित होतो म्हणजे काय, आपण कोण आहोत हे समजतच नाही. हे संमोहन करणारे, हिप्नोटाईज करणारे लोक असतात बघा, ते काही काळ असे भोवणून सोडतात की त्यांना आपण कोण आहोत हेच त्यांना कळत नाही, आणि ते नसलेली दुसरी भूमिका ते वठवतात. जर ज्यांनी हिप्नॉटिझमचे कार्यक्रम पाहिले असतील त्यांना कळेल, त्याला संमोहनच म्हणतात. माऊलींनी तर शब्द वापरला आहे, सम्मोह इम्भ्रम आशे. या नदीमध्ये समूह म्हणजे विवेक नसलेला,
कसला? नित्यानित्य किंवा आत्मा अनात्म, सत्य मिथ्या, सार असार याच्या विचारांचा अभाव जिथं असतो त्याला समूह म्हणतात. कुठल्याही प्रकारचा विचार ती व्यक्ती करत नाही. माया नदीमध्ये सापडलेली व्यक्ती जी असते ना, ती माया तरुण जाण्याचा जर विचार करत नसेल आणि भगवंताचे प्रार्थना जर त्याच्या मुखामध्ये नसेल तर त्यामध्ये तो समूहाला बळीच पडतो. आणि समूह कोणता आहे? विचारांचा सगळा गोंधळ असतो आपल्या मेंदूमध्ये. हे काय ते काय, हे खरं काय आहे कळतच नाही. हा सारासार विचार किंवा आत्मानात्म विचार संपून जातो. नित्य काय, अनित्य काय, शुद्ध काय, अशुद्ध काय हे समजतच नाही आणि त्यामुळं विभ्रम निर्माण होतो. आणि त्या विभ्रम शब्द वापरलेला आहे, या अविवेक आणि गोंधळ हे मासे त्यामध्ये आहे. काय म्हणलेलं आहे पुढे बघा, देवडे भोवत वळसे गिळता ती धैर्याची आमिषे, समूह विभ्रम मासे. हे मासे जे आहेत ना, त्यांच्या ठिकाणी आमिष कुठले आहेत? धैर्य नामाचं आमिष. माझ्यातलं धाडस आहे ना, ते गिळूनच टाकतात. माझा कॉन्फिडन्स घालवतात. हा जो नित्य अनित्याचा किंवा सारासार विवेक विचार जेव्हा संपतो, जेव्हा संमोहन होतं, तेव्हा धैर्य नावाचा गोष्ट माझ्याकडून निघून जाते. त्यामुळं सात्विक असणारं धैर्यरूप आमिषास ते गिळतात आणि अज्ञानाचे त्यामध्ये देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. हे वाकडे तिकडे जे भोवरे आहेत अज्ञानाचे, ते भोवरे वाकड्या गतीने फिरतात. देवडे शब्द वाकडे अर्थाने, देवडा म्हणजे वाकडा. देवडे भोवत वळसे, हे भोवरे वाकडे तिकडे, अज्ञानाचे वाकडे तिकडे भोवरे निर्माण होतात या समूह आणि विभ्रमातून. आता समूह शब्द वापरला तो विचारासाठी वापरलेला आहे. आपल्याला विचार काय कळत नाही आणि विचाराचा जिथं अभाव असतो ना, सात्विक विचारांचा, त्या ठिकाणी समूह होतो. आणि विभ्रम म्हणजे काय तर काहीतरी सगळं विसरून जाणं. शास्त्र, गुरु, संत यांच्या वचनांचा विस्मरण पडणं याला विभ्रम म्हणतात. हा विभ्रम सतत माणसाला होत असतो, काय लक्षात राहत नाही. ज्यावेळी खरोच या मायेच्या प्रभावाखाली आपण येत असतो त्यावेळी शास्त्रवचनं आठवत नाहीत आपल्याला. जसं स्वप्नामध्ये जागृतीतले प्रसंग आठवत नाहीत, स्वप्न काहीच आपल्याला बघू देत नाही, जागृतीमध्ये खरी गोष्ट दाखवतच नाही, स्वप्नातलं स्वप्न आहे असं वाटतच नाही. तसा भ्रमामध्ये शास्त्र, गुरु, संत यांच्याबद्दल सांगितलेली, यांनी सांगितलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचं विस्मरणच पडतं. जरा ऐकलं असेल अगोदर तर, शास्त्र वाचलं असेल तर. म्हणजे शास्त्र वाचनाला सुद्धा विभ्रम आणि समूह होऊ शकतो. त्यामुळं काय होतं बघा, सात्विक धैर्य नष्ट करण्याचं काम हे समूह आणि विभ्रम करतात. उगीच आपल्याला अपराधी असल्यासारखं वाटतं आणि धैर्य निघून जातं. माझ्यासारखा पापी कोण नाही. जसं मी पुण्यवान म्हणून अहंकारामध्ये मिळवतो, तसा मी पापी आहे म्हणून स्वतःचं धैर्य गमावून बसतो. हे धैर्य मिळवण्यासाठी परमेश्वराला जाणून करावी लागते. मला ते धैर्य दे. टागोरांची कविता आहे, त्यामध्ये म्हणतात की मला या खऱ्या खोटं कळण्याचं जे धैर्य आहे आणि त्याला सामोरं जाण्याचं जे धैर्य लागतं ते मला तू दे. त्यातलं जे शहाणपण लागतं, हे धैर्य साठवून ठेवण्यासाठी शहाणपण लागतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, उगीच मला अपराधी असल्यासारखं वाटत असते. हे अपराध वगैरे हे जे आहे हे आपल्याला खच्चीकरण करणारे शब्द असतात, खच्चीकरण करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं प्रपंचापेक्षा विचार केला तर परमार्थात खरी धैर्याची कसोटी लागते. मायेमध्ये कसा परमार्थ, मायेमध्ये कसा प्रपंचामध्ये आपण अडकलेलो असतो ना, तसं प्रपंचामध्ये सुद्धा हा परमार्थामध्ये सुद्धा हा समूह आणि विभ्रम होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपलं धैर्य निघून जाऊ शकतं आणि त्यामुळं की आपल्याला जे आठवायचं असतं ते विस्मरण होतं. त्यामुळं अंतःकरणामध्ये अविवेक आणि गोंधळ आणि म्हणून संसाराला सत्य म्हणण्याचं अज्ञानातले भोरे आपोआप निर्माण होतात. संसाराला सत्यत्व कोण देतं? अज्ञान. मूळ अज्ञानच आहे आणि मूळ अज्ञानामुळंच या सगळ्या गोष्टीची, संसाराची उभारणी अज्ञानाच्या अधिष्ठानावरती आहे. त्याशिवाय संसार उभाच राहिला नसता. त्यामुळे या संसाराच्या भोवऱ्यामध्ये सत्य असत्याचा काय केलं, खात्मा केला जातो. सारासार विवेक मरून पडतो. त्या ठिकाणी शुद्ध अशुद्ध काय आहे हे कळेनासं होतं. इतका अविवेक, इतका गोंधळ आपल्याला फक्त कशामुळे होत असतो? या माया नदीशी एकरूप झाल्यामुळं. म्हणून माया नदीत पडल्याबरोबर आपल्याला संभ्रम, समूह
आणि धैर्य घालवण्याचा जो प्रकार आहे तो होतो. म्हणून आपण अज्ञानाच्या भोवऱ्यामध्ये अडकून घेत नाहीच, अडकतोच आपण. आणि आपण अडकलोय हे समूहामुळे समजत नाही. संमोहित झालेली कोणती व्यक्ती मी अमुक आहे असं सांगत असते नाही. त्यामुळे बरेच वेळा असं होतं की संमोहित करणारी माणसं सुद्धा आहेत ना, त्याला वेगळ्या भूमिकेमध्ये घेऊन जातात. तसं आपण सुद्धा वेगळ्या भूमिकेमध्ये जातोय. मी माणूस आहे, मला ईश्वरानं निर्माण केलाय, ईश्वराचं माझ्यावरती काहीतरी ऋण आहे, समाजाचं माझ्यावर ऋण आहे, या सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. आणि धैर्य गेल्यामुळं कासावीस होतो आणि त्या भोवऱ्यामध्ये फिरत राहतो. आणि धैर्य नसल्यामुळं त्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य राहत नाही. त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नुसता संमोह आणि विभ्रम होत नाही तर अज्ञानाच्या भोवऱ्यात आणि परत सापडत असतो ना. त्यामुळे अज्ञानाचा भोवरा परत त्याला गुंतून हाल करून मारत असतो. फार सुंदर ओवी वर्णन केलेली आहे बरं की. त्यामध्ये म्हणतात की संमोह विभ्रम मासे गिळताती धैर्याची आमिषे. आमिष म्हणजे समोर असलेलं ते आमिष. ते तर देहडे भोवत वळसे अज्ञानाचे. तिथं वाकडे तिकडे अज्ञानाचे भोवरे येतात आणि त्या जीवाला गुरपटून टाकत असतात. वर्णन सुंदर केलेलं आहे. माऊली अजून पुढं वर्णन करणार आहे माया नदीचं. आत्ताची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची ही सेवा जी आहे, चिंतन, हे भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.